मुरबाड तालुक्यातील अनेक जोड रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्त्याकडे प्रशासनाचं लक्ष नसल्याने या रस्त्यांना कोणी वालीच उरलं नसल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुरबाड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणजे नडही नारिवली रस्ता होय. मात्र गेली अनेक वर्ष या रस्त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यात. रस्त्यांवरचा डांबर निघत चालल्याने फक्त आता पापुद्रा शिल्लक राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यातून या रस्त्यावर असलेल्या काही क्रेशरची अवजड वाहने जात असल्याने रस्ता खराब होतोय. भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून मागे सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याबाबत तक्रार केली असता लवकरच या रस्त्याचं काम सुरू केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता पावसाळा जवळ आलेला असतानाही संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. या रस्त्यावरून जाताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावं लागतं. मागे अनेक वेळा या रस्त्यावर अपघात झालेत, मात्र प्रशासनाला त्याचं सोयर सुतक नाही. लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर तीव्र जनआंदोलन केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी आपल्या मंच माध्यमातून दिला. या रस्त्यावरून जाताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांना शारीरिक व्याधींचा सुद्धा सामना करावा लागतोय. सदर रस्त्यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मिळणार हे फक्त सध्या कागदावर दिसत आहे. या भागातील गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय हा रस्ता होणार नाही असे नागरिकांमधून बोलले जाते. पुढे नारिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मी आपल्याला पहिले झलक विकासाची बघा. मुरबाड तालुक्यातल्या विकासाची एक झलक आहे. हा हनुमान मंदिर बाजूला असलेला फार मोठा खड्डा आहे. जो खड्डा अपघाताला निमंत्रण देऊ शकतो आणि आज मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेब कुर्डे साहेबांना सुद्धा फोन केला का या खड्ड्यामुळे काही माणसं बळी पडू शकतात, मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. हा खड्डा तरी बुजवा, पुढच्या खड्ड्या पण बुजवालत, पण हा खड्डा अगोदर बुजवा, कारण आपल्याला देणारा खड्डा पण बघू शका. मुरबाड तालुक्याच्या रस्त्यांचा बघा. मुरबाड गॅसचा विकास मिळतो आहे. डिपार्टमेंटचा आणि प्रशासनाचं कुठल्या प्रकारचं लक्ष नाही आहे. पावसाळा आता जवळ आलेला आहे आणि तरीसुद्धा भुवन गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात नाहीत. शाळकरी विद्यार्थी असतील, तरुण वर्ग असेल किंवा चाकरमानी असतील, कामगार असतील, त्यांना फार मोठा फटका बसेल. बघा, अशा मोठ्या वाहनांना सुद्धा या खड्ड्यांचा सामना करत जावं लागतं. मुरबाड तालुक्यातील भुवन गावाच्या रस्त्याची अवस्था आणि पुढे नारिवलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. अवजड वाहनं सुद्धा या रस्त्यावरून जातात. 2 क्रेशर सुद्धा या रस्त्यावर आहेत. त्या क्रेशरची मोठी वाहनं माल घेऊन या रस्त्यावरून जातात. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता खराब झालेला आहे. आणि म्हणून भुवन गाव असेल किंवा या रस्त्यालगत असणारी जी काही गावं आहेत, ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांना माझ्या भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांचा पाठिंबा आहे. मोठं जन आंदोलन करणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. मी सकाळीच भुवन गावाकडे येताना श्री हनुमान मंदिराच्या बाजूला नडईच्या स्टॉपवर एक फार मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामुळे सुद्धा फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तात्काळ दूरध्वनी केला, फोन केला आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा मी त्यांना माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळे आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे का टेंडर होईल तेव्हा होईल, पण निदान खड्डे तरी बुजवायला घ्या. कारण एक खड्डा हा घरातल्या अनेकांचा बळी घेतल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा अपघात होईल तेव्हा मग जन आंदोलन करावं लागेल. तेही वातावरण आहे.
आणि म्हणून भुवन गाव असेल किंवा या परिसरात येणारे सर्व गावांचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या वतीनं माझी डिपार्टमेंटला विनंती आहे का आपण पावसाळ्याची वाट न बघता लवकरात लवकर इथले खड्डे चांगल्या क्वालिटीने बुजवायला घ्यावेत. नाहीतर भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं मी डिपार्टमेंटला जन आंदोलनाचा इशारा देतो आहे. नमस्कार. मुरबाड तालुक्यातील भुवन गावाकडे आणि पुढे नारिवलीकडे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या संदर्भामध्ये सध्या जन आंदोलनाचं वातावरण आहे. काय प्रतिक्रिया द्याल आणि प्रशासनाकडे काय मागणी कराल? नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट जितेंद्र एकनाथ खरे. मी भुवन या गावचा रहिवासी असून कामानिमित्त मी या रस्त्यावरती प्रवास करत असतो. तसंच आमचं गाव असल्यामुळे या रस्त्यावरती येणं जाणं हे नेहमीचंच आहे. पण आपण सध्याची परिस्थिती बघता या रस्त्यावरती अतिशय खड्डे आणि हा रस्ता दोन्ही बाजूने अतिशय कचलेला आहे. तर प्रवासासाठी अतिशय त्रास होत आहे. तर मी प्रशासनाला ही विनंती करेल की लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन ॲटलिस्ट पाऊस सुरू होण्या अगोदर आपण हे खड्डे बुजवण्याचं काम तरी करावं. म्हणजे ॲटलिस्ट प्रवासाला थोडीशी सुरळीत होईल, प्रवास थोडा सुरळीत होईल. खड्ड्यांमुळे सध्याच्या स्थितीत शरीराला अतिशय त्रास होत आहे. म्हणजेच आपण बघितलं तर कमरेचा त्रास, त्यानंतर या रस्त्यावरती अतिशय जड वाहनं यांची आवक जावक ही चालू असते. तर लहान गाडीला म्हणजे टू व्हीलर असतील, दुचाकी, 3 चाकी असतील, यांना पुढे जाण्यासाठी त्रास होतो. समोर मोठी गाडी असल्यामुळे पुढची गाडी दिसत नाही. अपघात होण्याचे हे चान्सेस भरपूर आहेत. आणि त्यानंतर दोन्ही साईडने रस्ता कसला असल्या कारणाने गाडी स्लिप मारून ॲक्सिडेंट होण्याची, अपघात होण्याची संध्या ह्या भरपूर आहेत. त्यामुळे माझी पुन्हा एकदा पुनश्च माझी विनंती ही प्रशासनाला राहील की लवकरात लवकर ह्या त्रासाकडे लक्ष देऊन आम्हा भुवनवासियांचे त्रास कमी करावा. ह्या सर्व खड्डे पट्टे आहेत ते ॲटलिस्ट बुजवण्याचं काम करावं. त्यानंतर आपल्या गाव म्हटलं की फक्त खेडेगाव आणि खड्ड्यांचे रस्ते असे न करता गावाकडचे रस्ते सुंदर करून गावांनाही तेवढंच महत्त्व करून द्यावं, हे माझी प्रशासनाला कळकळीची विनंती राहील. धन्यवाद. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.